या ठिकाणी डिलिव्हर्ड होताना पाहायला मिळेल आणि म्हणजे 8 वाजता तुम्हाला पहिलं सत्र समाप्त करायचं आहे। ओवळे संघाला खास करून ही विनंती राहील, माझा सूचना देखील राहील। पहिला बॉल तेज सरार होता आणि इथे आपण पाहिला खरं तर यॉर्कर लेनचा बॉल मागे निघून चाललाय विकेट किपरच्या दिशेने। मिथुन दापोलकर डाव्या हाताचा एक अतिशय आपण जर पाहिला गुणवान गोलंदाज आणि त्याच्याकडून मात्र पहिल्या षटकाची जबाबदारी त्याच्यावरती आली आहे पॉवर प्लेमध्ये। पहिला बॉल निर्धाव टाकत असताना समोर अतिशय स्फोटक फलंदाज समाधान वास्कर यावेळेला डाऊन द ग्राउंड खेळले, ऑन द राईस हा फटका पाहायला मिळाला आणि ते बॉल चालला लॉंग ऑफच्या बाहेर सीमा पार 6 धावेसाठी आलाय हा षटकार। इनसाइड आउट खेळलं जातं, कधी कधी स्विच हिट केलं जातं आणि बघा मिथुन दापोलकरच्या अगेन्स्ट हा चांगला फटका समाधान वास्करच्या माध्यमातून पाहायला मिळाला। डावाला सुरुवात झाली 6 रन्सने मात्र टीमचा आणि स्वतःचा अकाउंट ओपन मैदानामध्ये करतोय समाधान वास्कर। यावेळेला फॉलिंग स्वीपचा प्रयत्न हा त्याचा फेवरेट स्ट्रोक आहे, अगदी गुडघा वाकवत मागचा पाय वाकवत त्या ठिकाणी फाईन लेग आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने टार्गेट करणं आणि मोठे फटके एक्झिक्यूट करणं ही त्याची ओळख राहिली आणि म्हणूनच त्याला AK-47 म्हणून संबोधलं जातं। आणि इथे आपण पाहिला त्याचा हा प्रयत्न अपयशी राहिला कारण चांगला बॉल टो क्रशर यॉर्कर वाईड लाईनच्या दिशेने आपण पाहिला उजव्याच्या बाहेर परफेक्ट यॉर्कर मिथुन दापोलकरचा पाहायला मिळाला। 2 महान खेळाडूंमध्ये मोठं बॅटल। यावेळेला एक्स्ट्रा कव्हरला इनसाइड आउट कॉपी बुक स्टाईलने हा स्ट्रोक खेळले, बॉल मागे चाललाय त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हर बॉलच्या बाहेर सीमा पार दणदण करत आलाय हा चौकार। डोंगरीची शान जाईल तीत दादाला मिळतोय बघायो मान, मिळतोय बघायो मान, मिळतोय बघायो मान। 10 धावा धावफलकावरती ग्लोबल टेनिस क्रिकेट करताना आपण पाहिलं GTCच्या माध्यमातून हे लाईव्ह टेलिकास्ट या स्पर्धेचं होत असताना ब्रॉडकास्टिंग। गुडघा टेकलाय, लोअर फुल टॉस बॉल अतिथी मंचाला सलामी देणारा हा पाडोशिपचा नेत्रदीपक फटका, इट्स अ मॅक्झिमम षटकार 6 धावा। दिसाया डॅशिंग हाय तो भारी, त्याची राहणी हाय गो साधी, त्याची राहणी हाय गो साधी। संजय ठाकूर बामन डोंगरीचा हाय फेमस रायगड मध्ये संजय ठाकूर। खरं तर हा आमचा कॉमेंट्री बॉक्स तुम्ही पाहताय ज्या ठिकाणी आमचे उत्तम स्कोरर उमेश दादा भोईरांना आपण पाहिलं। याही वेळेला गुडघा टेकून ऑन साइडला खेळत असताना वेगवान चेंडू होता, शरीराचा वेध घेणारा हा बॉल आणि इथे आपण पाहिला निर्धाव चेंडू। फर्स्ट ओव्हर कंप्लीट, पॉवर प्लेचा पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना कानोबा स्पोर्ट्स कुंडेवाल संघाची धावसंख्या धावफलकावरती आली बिनबाद 16 धावा। 16 लॉस ऑफ 0 विकेट्स। बघा टाइम अलर्ट केलं, त्याची सूचना मध्ये प्रत्येक संघांना राहील आणि खास करून फलंदाजी करण्यात देखील टीमला विनंती राहील जेव्हा आपला खेळाडू बाद होईल डगआउट्समध्ये नौका खेळाडू पण रेडी पोझिशनमध्ये राहा, त्यामुळे वेळ वाचेल। आम्ही सातत्याने या सूचना करू। यानंतर आणखीन एक मोठा सामना प्रेक्षकांच्या भेटीला येईल। जय हनुमान कामोटे विपक्ष वेताळदेव चांबारली, बारक्या कांबळे रजत मुंडे यांचं बॅटल तुम्हाला इथे पाहायला मिळेल आणि चौथा सामना देखील तोही तितकाच इम्पॉर्टंट, मुरबी विपक्ष वाघिवलीवाडा अशी लढत पाहायला मिळेल। गतवर्षी कालचा पहिला सामना देखील अगदी अधिकचा वेळ गेला होता, आज देखील खरं तर आपण पाहिला 39 मिनिटांमध्ये सामना संपलाय। पहिला सामना इनिंग नाही तर पूर्ण सामना म्हणजे वेळ वाचवला। पहिल्या मॅचमध्ये अगदी झटपट फलंदाजी पाहायला मिळाली बंगारपाडा संघाकडून धावांचा पाठलाग करत असताना। तर रोशन या ठिकाणी आपण पाहू शकाल बॉस यांची मॅच पाहण्यासाठी नेहा एंटरप्राइजेस वर्चुअले 40+ मास्टर रामशेठ घरत साहेब यांचंही आगमन झालंय, त्यांना विनंती असेल यावं व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत। खरं तर नुकतीच आपण पाहिली होती 40+ प्रीमियर लीग, त्या स्पर्धेमध्ये दमदार योगदान या संघाचं राहिलं आणि रामशेठ यांना विनंती आपण या मंचावरती आपलं स्वागत। बघा पुढचा सामना कामोटे विपक्ष चांबारली, बारक्या कांबळे आणि रजत मुंडे 2 व्यावसायिक दर्जाचे खरं तर खेळाडू आणि त्यांच्यामुळे तुम्हाला बॅटल पाहायला मिळेल। बंटी डिजिटल्स खरं तर आपण पाहता संपूर्ण स्पर्धेमध्ये सेकंड ओव्हर शक्ती गायकवाड पहिलाच बॉल त्या ठिकाणी पॅड लाईनवरचा होता आणि इथे आपण पाहिला निर्धाव
सुरुवात मिथुन दापोलकरने करून दिली तशी सुरुवात मात्र या षटकामध्ये शक्ती गायकवाड हा गोलंदाज आपल्या संघासाठी करून देत असताना ओवळ्याचा संघ मैदानामध्ये खेळतोय. खरं आता अनेक व्ह्युअर्स या ठिकाणी या स्पर्धेचा आनंद घेत असेल. कानोबा कोंडेबा संघाला आपण पाहताय एकाच खरं तर बेल्टमधील आखेच्या अंतरावरती असलेली दोन गावं. फुल टॉस बॉल, इट्स अ बीमर. यस, या ठिकाणी पंचांचा निर्णय आला बीमर, त्यामुळे फ्रीची संधी असेल. या ठिकाणी फलंदाज रोहित गायकवाड या खेळाडूला थोडासा व्हेरिएशन करत असताना बॉल वेस्ट साईडच्या वर ट्रॅव्हल होतोय. त्यानंतर मिथून त्याला नक्कीच गायडन्स करत असताना, मार्गदर्शन करत असताना, कारण सिनियर खेळाडू या संघाचा मिथून प्रमुख गोलंदाज आहे आणि एका बाजूने अपकमिंग यंगस्टार शक्ती गायकवाड, त्यालाही आपली गुणवत्ता सिद्ध करायची आहे. फ्रीड बॉल समोर असेल रोहित. फ्रीड बॉल वरती हा पंप जॅक केला बॉलला, मिड विकेट मध्ये खेळले, फटका फसलाय जरूर परंतु नशिबाची साथ. फ्रीड बॉल असल्या कारणानं आपण पाहिला रोहित नॉट आउट राहील. झेल टिपला होता पण तो झेल बाद होऊ शकत नाहीये. कदर फ्रीड बॉलवरती विविध प्रकारे खेळाडू बाद होतो. कधी कधी आपण पहिला रनआउट असेल, स्टंपिंग असेल, हँडलिंग द बॉल, अशा अनेक खरं तर नियम आहेत. त्या नियमानुसार एखादा खेळाडू बाद होऊ शकतो परंतु क्लीन बॉल झेल बादला मात्र खेळाडू बाद होऊ शकत नाहीये. आणि इथे झेल टिपला होता. कमबॅक शक्ती गायकवाडचं पाहिलं होतं, वेगवान बॉल होता, त्या ठिकाणी प्रॉपर टाईम करता आलं नव्हतं. प्रतीक भाई यांना आपण पाहताय खरं तर एक लिजंड क्रिकेटर. गुलशन यांना आपण पाहू शकाल, स्वतः आपण पाहता बॉस ते देखील आहेत त्या ठिकाणी फ्लाय स्लिपला उभे. सिनियर खेळाडूंचा भरणा आणि त्याच्याबरोबर यंगस्टर यांचा देखील भरणा तुम्ही या संघामध्ये पाहताय. शक्ती गायकवाड आता शक्ती प्रदर्शन या ओव्हरमध्ये करेल का, कारण समोर मिस्टर AK-47 जो सेट झालाय ऑन साईडला, त्याला खुलं मैदान ठेवलंय. बापरे काय वेग होता या चेंडूमध्ये, कमालीचा भन्नाट वेग, अप्रतिम. असं म्हणतात नवे पर्व युवा सर्व, या उक्तीप्रमाणे आता खरं तर तरुणांचा बोलबाला प्रत्येक क्षेत्रामध्ये राहिलाय आणि हा खेळाडू जशा मोठ्या स्पर्धा खेळेल तसा तो मात्र मॅच्युअर होईल. आणि भन्नाट वेग, ॲक्युरेसी चांगली होती, नियंत्रित गोलंदाजी शक्तीकडून पाहायला मिळाली. फुल लेन बॉल ऑन साईडला ड्राईव्ह करत असताना बॉल मागे चालला, मिड विकेटमध्ये मोठा गॅप होता, फिल्डर पोहोचतील आणि तद्वर मात्र खराब फिल्डिंग. लेझी क्रिकेट, नशिबाचा चौकार, 4 धावा मिळतील समाधान वास्कर या फलंदाजाला. बॉल 20 वरती खेळतो बघा, ऑन साईडला आले होते, प्रॉपर कनेक्शन नव्हतं परंतु ऑन ड्राईव्हचा हा फटका मिथून कडून मात्र मिस्टेक झाली आणि त्याचा परिणाम 4 धावा. नेक्स्ट बॉल टो क्रशर यॉर्कर, पंचांचा बोट अवकाशाकडे आलाय. लेग बिफोर द विकेटची अपील झाली, पंचाने मात्र ही दाद अपील उचलली आणि खेळाडू LBW च्या स्वरूपात बाद घोषित केलेला आहे. वेगवान चेंडू होता, यॉर्कर लेनचा बॉल. LBW घोषित करण्यात आलेला आहे. च्या स्वरूपात खेळाडू बाद. समाधान भास्कर, गोल्डन विकेट मिळाला आता ओळे संघाला. हा मोठा धक्का राहील कानोबा स्पोर्ट्स कुंडेवाल टीमला. डीजे प्लीज. मोठा धक्का या ठिकाणी बसलाय. हताश निराश मनानं मात्र मैदानाच्या बाहेर चाललाय समाधान भास्कर. थोडंसं टेन्शन त्याच्या चेहऱ्यावरती. क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर पंच म्हटलं की त्यांचा अंतिम निर्णय आणि योग्य करता निर्णय आहे असं कमिटीने सांगितलंय आणि त्यांचा मात्र निर्णयाचा सन्मान करताना समाधानला आपण पाहिलं. खरं तर दोन्ही खरं तर टीमचं मी विशेष कौतुक करेल. खेळाडू बाद झाला आणि नौका फलंदाज आता मैदानाकडे चाललाय. त्या ठिकाणी बाहेर चाललाय समाधान वास्कर. 1.5 चेंडूचा खेळ संपला आणि
22 धावा धावफलकावरती आल्या. एक गडी बाद 22 अशी धावसंख्या. मयूर त्या ठिकाणी आलाय. शक्तीला मात्र विकेट मिळाला. शक्ती प्रदर्शन करत असताना पहिला धक्का दिला. अजून एक वेगवान बॉल. क्या बात आहे, कमालीचा वेग होता. आणि इथे आपण पाहिला डॉट. 2 षटकं संपली. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 16 धावा. या षटकामध्ये धावा खर्च केल्या खरतर शक्तीने तब्बल 6. आणि कमबॅक आपण पाहिलं ओवळे संघाच्या माध्यमातून. बघा आता थोडं स्पीडअप करा प्लीज. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टोटल 22 धावा धाव फलकावरती आपण लागताना पाहत आहे. खूप मोठी स्पर्धा. जय हनुमान क्रिकेट क्लब बामण डोंगरी आयोजित स्वर्गीय गोपाळशेठ नाईक स्मृती चषक आणि कुबेर ट्रॉफी, कुबेर ग्रुप ट्रॉफी 2024चं हे भव्य दिव्य पर्व. चला नेक्स्ट मॅचसाठी जय हनुमान कामोटे आणि एका बाजूने विनंती राहील खरं वेताळदेव चांबारली या दोन्ही टीमच्या कर्णधारांना. बघा इथे नियम आहेत. जर का एखादा संघनायक पहिला चेंडू पडण्याचा अगोदर पुढच्या इनिंगचा जर आला नाही आहे तर मात्र समोरच्या संघनायकाला टॉस विन घोषित केलं जाईल. हा महत्त्वाचा डिसिजन. आणि काल या गोष्टी खरं आपण पाहिले हे नियम त्याचा अंमलबजावणी कालच्या रात्रीमध्ये झाली. त्यामुळे आज देखील इथे मात्र तुम्हाला या नियमांचं पालन करावं लागेल. 3rd ओव्हर तिसऱ्या षटकामध्ये आता बॉली ट्रॅकवरती गोलंदाज आपण येताना पाहत आहे. तिसऱ्या षटकामध्ये गुलशन म्हात्रे आणखीन एक अनुभवी खेळाडू ओवळे संघाचा आपण पाहत आहे. गुलशन म्हात्रे त्यानं मैदानाच्या दिशेने वाटचाल करत असताना तिसऱ्या षटकामध्ये आले. शक्ती गायकवाडने टाकलेलं 2nd ओव्हर कदाचित 2nd स्पेलकडे जातील या खेळाडूकडे. त्या अनुषंगाने मात्र आता गुलशनवरती ही जबाबदारी आली आहे. अनुभवी खेळाडू गुलशन म्हात्रे आणि समोर फलंदाज असतील रोहित गायकवाड. यावेळेला देखील यॉर्कर लेनचा बॉल. आय थिंक हलकीशी कडा लागली होती की काय, कारण बॉडी लँग्वेज सांगतं ओवळे संघाची इथे विकेटची संधी निर्माण झाली होती की काय, परंतु नियतीला हे मान्य नव्हतं. डॉट बॉल या ठिकाणी आपण पाहत आहे. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग आली आहे कानोबा स्पोर्ट्स कुंडेवा संघाच्या वाट्याला. त्यांना टार्गेट बनवायचं आहे, मोठं टार्गेट सेट करायचं आहे या पहिल्या सत्रामध्ये. ओव्हर द स्टंप यॉर्क लाईनचा बॉल. हाफ हेलिकॉप्टर मिड विकेट क्षेत्राकडे फटका सजवलाय. अश्विन पाटीलच्या हातामध्ये चेंडू चाललाय. त्या ठिकाणी सिंगलला प्राधान्य देत असताना हे दोन्ही खेळाडू. मयूरला आता खरं तर मैदानाच्या आतमध्ये पाय रोवून उभं राहावं लागेल, कारण समाधान नंतर या संघाचा अतिशय स्फोटक आणि एक रिस्पॉन्सिबल खेळाडू जर कोण असेल तर तो मयूर वासकर. अनेक वेळा मात्र मोठ्या इनिंग त्याच्या माध्यमातून पाहिल्या. तर एका बाजूने शक्तीने चांगला स्टार्ट दिला. इथे खरं स्क्वेअर कटचा चांगला फटका. बॉल मागे चला डीप कव्हर पॉईंटला. फिल्डर एक्स्ट्रा कव्हर मधून धावून आले. फेकी होईल त्यावर मात्र या ठिकाणी 2 धावा आपण येताना पाहत आहे. 2 धावा आल्या. बॉलच्या मेरिटनुसार हा स्ट्रोक आपण पाहिला. स्क्वेअर कट करत असताना त्या ठिकाणी मयूरला पाहिलं आणि 2 धावा आल्या. 2 रनच्या मध्ये संघ पुढे चाललाय. एकूण धावा धावफलकावरती एक खेळाडू बाद 25 लॉस ऑफ 1 विकेट. मागचा सामना एकतर्फा झाला, त्यामुळे इथे देखील आता रंगतदार सामना होईल अशी अपेक्षा राहील प्रेक्षकांना. धीम्या गतीचा बॉल फ्लाईट दिली आणि इथे आपण पाहिलं आडव्या बॅटने हा बॉल पाठवला स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. इट्स मॅक्झिमम हिट. षटकार. हा धावा. चांगलं टायमिंग होतं. बॉलची लाईन रीड केली, बॉलची दिशा ओळखली आणि त्यानंतर मात्र अप्रतिम शॉट सिलेक्शन पाहायला मिळालं. मायनर सेकंद असतात खरं खेळाडूकडे, फलंदाजाकडे शॉट सिलेक्शन करत असताना. त्या ठिकाणी आपण पाहिलं चांगला फटका. इथे आपण पाहिला स्क्वेअर लेगच्या वरून जाताना हा षटकार आला गुलशन म्हात्रेच्या अगेन्स्ट आणि धावसंख्या थोडीशी वृद्धिंगत पण होताना पाहत आहे. एकूण धावा धाव फलकावरती आतापर्यंत एक गडी बाद 31 धावा. प्रोजेक्टेड स्कोर आपण जर पाहिला अगदी 60च्या आसपास पोहोचू शकतं. या ठिकाणी पहिल्या सत्रामध्ये कोंडेबा संघ 11.63च्या सरासरीने पुढे चाललाय. कमबॅक करावं लागेल गुलशनला. धीम्या गतीचा बॉल बॅकफुटला गेले, जागा बनवली. कमालीचं फिल्डिंग. क्या बात आहे. 40+ लिजन. ओल्ड इज गोल्ड. आणि क्रिकेटमध्ये नितांत प्रेम करणारं हे व्यक्तिमत्व. मगाशी प्रवीण गायकरने सांगितलंय क्रिकेटसाठी काही पण. अनेक लीग स्पर्धा आपण पाहत आहे सध्याच्या घडीला. तर प्रत्येक लीग स्पर्धांचं ऑक्शन जर कुठे होत असेल तर एकमेव ठिकाण आहे ते म्हणजे छाया रिसॉर्ट. फक्त ऑक्शनच नाही आहे, वेगवेगळे इव्हेंट्स त्या ठिकाणी आपण होताना पाहिले, ज्यामध्ये मॅरिड इव्हेंट असतील, कॉर्पोरेटिव्ह इव्हेंट असतील किंवा अनेक पद्धतीचे इव्हेंट्स, बर्थडे पार्टीज असतील. त्यासाठी खरं तर एकमेव ठिकाण जर कोणतं असेल तर निसर्गाच्या कुशीदमध्ये बसलेलं छाया रिसॉर्ट, जिथे गेल्यानंतर तुम्हाला खरं तर मनाला ताजंतवानं वाटेल असं हे खरं तर ठिकाण आहे. त्या छाया रिसॉर्टचे प्रोप्रायटर आदरणीय बॉस यांना आपण पाहत आहे फिल्डिंग करत असताना. तेही उत्तम गोलंदाज आहेत. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 11.00च्या सरासरीने एक गडी बाद 33 धावा या धावफलकावरती आपण लागताना पाहत आहे. चांगलं कमबॅक. चला फिल्डिंग सेटअप लावून घ्या. ओवळे संघाला सूचना राहील. यस रोशन, नेक्स्ट मॅच बघा. जय हनुमान कामोठे आणि त्यांचे प्रतिस्पर्धी वेतालदेव सांबारली संघाचे कॅप्टन
आपण बरोबर इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी यावं. डेफिनेटली आपण त्यांनाही इन्व्हाइट करूया. 3 ओव्हरचा खेळ संपला. मयूर अजूनही मैदानामध्ये उभा आहे. खरं तर समाधान बाजरा ज्याने वैयक्तिक 9 बॉलमध्ये 20 धावांचं योगदान आपल्या संघाला दिलं. आक्रमक स्टार्ट आपल्या संघाला करून दिला. ड्रीम स्टार्ट जो हवा होता, पण तो बाद झाल्यानंतर मात्र मयूर जसा मैदानाकडे आला त्याने 4 बॉलमध्ये आतापर्यंत आपल्या संघाला 9 रनचं योगदान दिलं, ज्यामध्ये एक षटकार पाहायला मिळाला. पण तो एका बाजूला रोहित गायकवाड हा खरं तर संघर्ष करतोय. बॉलिंग ट्रॅकवरती आला. सेकंड स्पेलमध्ये शक्ती गायकवाड, अपकमिंग यंगस्टार ओल्वेनोड. खरं तर एंडकडून मात्र हा गोलंदाज या ठिकाणी बॉलिंग ट्रॅकवरती आपण येताना पाहत आहे. याच एंडमध्ये त्याने खरं तर समाधानला बाद केलं होतं आणि 6 धावा खर्च केल्या होत्या ओव्हर द स्टम्प्स. वेगवान बॉल पुन्हा एकदा पॅड लाईनचा होता. खरं तर ब्लाइंड स्ट्रोकचा प्रयत्न होतोय रोहितच्या माध्यमातून. बॉलच्या लाईनमध्येच नव्हते. लेग बाईचचा इशारा पंचांच्या माध्यमातून आपण येताना पाहिला. लेग बाईच म्हणजे अवांतर रन मात्र ॲड होईल. या ठिकाणी बॅटिंग करत असताना कानोबा स्पोर्ट्स कुंडेबाळ संघाच्या स्कोर कार्डमध्ये, आणि स्कोर कार्ड थोडंसं पुढे सरकताना आपण पाहत आहे. एक खेळाडू बाद 34 34 धावा. यावेळेला हाफ हेलिकॉप्टर लॉंग ऑफला क्लिअर करायचं अभिजित आहेत त्या ठिकाणी. त्यांना बीट केलं. जजमेंट चुकलं आणि बॉल मात्र चाललाय त्यांच्या डोक्यावरून सीमा पार. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. आला हा चौकार. चांगलं टायमिंग. 4 धावा आल्या या खतर फटक्यावरती. मयूरच्या माध्यमातून कानोबा स्पोर्ट्स कुंडेवाळ संघाला बघा प्रेक्षक हळूहळू मात्र वाढत चाललेत या ठिकाणी मैदानाच्या अवतीभोवती. चांगले खरं तर हे लोकेशन आहे KB काका मैदान, आणि या मैदानातही आपण पाहत आहे या स्पर्धेचं दमदार आयोजन. बॅकफुटला आले. वेगवान बॉल होता, लेंथ बॉल, आणि आय थिंक हा थोडासा थाय पॅडला बॉल लागला असावा. हाईट फॅक्टर फार इम्पॉर्टंट आहे. लेग बिफोर द विकेटची अपील झाली होती जरूर, परंतु पंचाचा अगदी योग्य निर्णय. खेळाडू सफल झाले होते, त्यांच्या मांडीला बॉल लागला थाय पॅडला, आणि त्यामुळे मात्र खेळाडू सुरक्षित त्याने घोषित केलं. नेक्स्ट डिलिव्हरी या षटकातला पुढचा चेंडू मिस टायमिंग. फॉलो थ्रू मध्ये झेल होईल का? झेल टिपलाय, आणि इथे आपण पाहिलं कॉटन बोर्डच्या स्वरूपात अजून एक गोल्डन विकेट मिळाला. फील्डिंग करत असताना ओवळे संघाला खेळाडू बाद झालाय. मयूर वास्कर बॅक टू द पॅव्हेलियन. गायकवाड खरं तर येणारं भविष्य आहे. ओवळे संघाचं अपकमिंग यंगस्टर आहे, आणि कमालीचं प्रदर्शन त्याने दाखवलं या सामन्यामध्ये. पहिलं षटक सिनियर गोलंदाज मिथुनने फेकलं होतं, त्याने 16 धावा दिल्या. सेकंड ओव्हरमध्ये शक्ती आला, त्याने 6 दिल्या, आणि अगोदरच आपण प्रेडिक्ट केलं होतं कदाचित जर का तिसऱ्या ओव्हरमध्ये तिसरा फ्रेश बॉल आला तर चौथ्या षटकामध्ये शक्तीच येईल, आणि शक्तीचा आला, आणि तो संघाच्या मैदानाला धावून आला. नौका खेळाडू चालला मैदानाच्या आतमध्ये. प्रसाद भोईर हा खेळाडू चालला मैदानाच्या दिशेने. चौथ्या क्रमांकावरती मिडल ऑर्डर मधला खरं तर अतिशय विध्वंसक खेळाडू. मूर्ती लहान परंतु कीर्ती महान. कामगिरी त्याची राहिली आपल्या संघासाठी. नेहमी आक्रमक फटक्यांसाठी ओळखला जाणारा हा खेळाडू. आता गरज आहे खरं तर एका मोठ्या इनिंगची कानोबा स्पोर्ट्स कुंडेवाळ या टीमला. किमान या मॅचच्या दरम्यान 55 ते 60 पर्यंत पोहोचायचं आहे. कशाही कोणत्याही परिस्थितीमध्ये कानोबा स्पोर्ट्स कुंडेवाळ या संघाला. शक्तीचा पुढचा चेंडू शॉर्ट ऑफ लेन, एज लागली होती, बॉल मागे चालला, त्या ठिकाणी प्रतीक होते. झेल कॅरी व्हायला हवा होता, परंतु नशिबाची साथ प्रसादला मिळाली. फाईन लेग स्लिपच्या दिशेने हा बॉल गेला होता. त्या ठिकाणी बॉल हातातून स्किड झाला, आणि जीवनदान मिळत असताना एक रन देखील महत्त्वाची मिळाली कानोबा स्पोर्ट्स कुंडेवाळ या टीमला. रोहित स्ट्राईक एंडला सलामी वीर. खरं तर त्याला इम्पॅक्ट टाकायचं होतं या मॅचमध्ये, परंतु अजूनही इम्प्रेसिव्ह कामगिरी करता आलेली नाहीये. प्रचंड वेग, बुलेट ट्रेनच्या वेगाने हा बॉल चालला. डिलिव्हर्ड होऊन मात्र विकेट किपरच्या हातामध्ये सबमरीन डिलिव्हरी. सेकंड खरं तर स्पेल संपला. 2 षटकांमध्ये शक्ती गायकवाडने फक्त 11 धावा खर्च केल्या. गडी बाद केले 2, आणि हे खरं तर कमबॅक आहे ओवळे संघासाठी. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर ओवळे संघाची धावसंख्या धावफलकावरती 2 गडी बाद 39. अंतिम षटकाचा खेळ बाकी आहे. चला थोडंसं आपण स्पीडअप करा. अंतिम षटक, आणि बरोबर 7 मिनिटाचा कालावधीत आपल्या वाट्याला आहे. कारण आपण जर पाहिलं 7:35 पहिला चेंडू पडला, आणि इथे 7:53 झालेत. त्यामुळे आपल्या वाट्याला आता 7 मिनिटाचा कालावधी. आणि बरोबर आपण जर पाहिलं ओव्हर रेट चांगला आहे या संघाचा. प्रवीण प्रत्येक षटकामागे 5 मिनिटाचा अवधी त्याहीपेक्षा कमी घेत मात्र हा संघ पुढे चाललाय. आणि इथे 19 मिनिटामध्ये पहिली 4 षटकं संपली. बघा अगदी योग्य माहिती आम्हाला स्कोरर उमेशदादा भोईरांच्या माध्यमातून मिळाली. स्लॉग ओव्हरचं षटक अभिजित म्हात्रे या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती आलाय. चला पुढचे दोन्ही संघ जय हनुमान कामोटे संघाचा कर्णधार, आणि एका बाजूने वेताळदेव चांबारली संघाचा कर्णधार. खालापूर आणि एका बाजूने पनवेल अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. रसायनी परिसरातील खरं रायगड ग्रामीणमधील दिग्गज संघ म्हणजे वेताळदेव चांबारली, रजत मुंडे, अनिकेत मुंडे, खरं आपण पाहिलं ओंकार पाटील, योगेश सारखे खेळाडू ज्या संघामध्ये ओंकारला
देखील पाहिलं सध्याच्या घडीला चांगला फॉर्ममध्ये असणारा खेळाडू. तर दुसऱ्या बाजूने असेल जय हनुमान कामोटे. बारक्या कांबळेचा संघ तुम्हाला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. चला लवकरात लवकर आपण या षटकात सुरुवात करूया. फिल्डिंग पोझिशन आपण जर पाहिली या करता षटकासाठी तर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगमध्ये एक फिल्डर उभा आहे, डीप स्क्वेअर लेगमध्ये एक फिल्डर उभा आहे, डीप मिड विकेट आपण पाहताय लॉंग ऑनमध्ये एक फिल्डर उभा आहे आणि त्यानंतर मिड ऑफ आणि त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरच्या अगदी डीपमध्ये एक फिल्डर उभा केला आहे. शॉर्ट बॅकवर्ड पॉईंटला एक फिल्डर उभा आहे. फाईन लेग आणि फ्लाय स्लीप फुल टॉस बॉल. आक्रमण करत असताना हा बॉल मागे चाललाय आणि इथे आपण पाहिला हा षटकार आलाय, रिव्ह्यू आलाय. तर चेक केलं जाईल. यस, ऑफिशियल पंचांचा रिव्ह्यू असेल. अंपायर्स कॉल चेक केलं जाईल. त्या ठिकाणी हाईट फॅक्टर. तिसरे पंच आपण या कोळी सर टीव्ही अंपायरच्या भूमिकेमध्ये असतील. अभिजितचा ओव्हर द स्टम्प्स. या वेळेला देखील फुल टॉस मिथून आहेत त्या ठिकाणी. जजमेंट चुकलं होतं. खरं तर अगदी समोरच्या दिशेने पॅरल झेल होता. बॉलला थांबवण्याचा निर्णय घेतला आणि 2 धावा मात्र दरम्यान या चेंडूवरती मिळत असताना आपण पाहता. ऑन साईडला हा फटका होता. लो फुल टॉस बॉल होता. प्रॉपर कनेक्शन नव्हतं. फ्रीड बॉल होता. जरी झेल टिपला असता तरी खेळाडू झेलबाद झाला नसता. 2 धावा आल्या. 48 रन अर्धशतकाच्या उंबरट्यावरती. याला मी मगाशी म्हटलं 55 ते 60च्या आसपास पोहोचायचं आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये कान्होबा स्पोर्ट्स कोंडेवा टीमला. आणि त्या दिशेने आता वाटचाल करत असताना पायाने चालाल तर अंतर कापाल, डोक्याचा वापर करून चालाल तर ध्येय गाठाल. आणि इथे आपण पाहिला दोन्ही कॅप्टन या चांबारले आणि कामोटे टॉस करण्यासाठी यावं. लास्ट ओव्हर मधील काही बॉलचा खेळ बाकी. इथे बॅक टू द बॉलर. फ्लाईट दिली बॉलला. अगदी धीम्या गतीचा यॉर्कर होता. परफेक्ट यॉर्कर. त्याच्यावरती प्रत्युत्तर नाहीये प्रसादकडे. अगदी बॉलर बॅक ड्राईव्ह मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु त्या ठिकाणी टायमिंग जुळवत आलेलं नाहीये. ओव्हर पिच पद्धतीचा हा चेंडू होता. यॉर्कर लेंथ होता आणि इथे आपण पाहिला हा निर्धाव चेंडू डॉट बॉल. या ओव्हरमधील प्रत्येक डॉट बॉल हा खरं तर ओवळे संघासाठी अतिशय निर्णायक राहील. आणि जर का मोठे फटके आले तर मात्र प्रेशर थोडासा राहील अभिजित या गोलंदाजावरती. कमबॅक करतो आपल्या टीमसाठी हा खेळाडू. आणखीन एक फुल टॉस आणि यावेळेला फुल टॉस वरती फुल टोल वसूल करणारा हा धमाका प्रसादचा. इट्स आउट ऑफ द पार्क. रोशन, ये कोई अरे गरे खिलाड़ी नहीं है. ये जाना चाहता है. यस, बीमर लेना चाहते हैं, रिव्यू लेना चाहती है बैटिंग टीम. यस, बॅटिंग टीम रिव्ह्यू आला. चेक केला जाईल पुन्हा हाईट फॅक्टर. अगदी योग्य वापर रिव्ह्यूचा करत असताना फलंदाज प्रसाद स्फोटक विध्वंसक खेळाडू. 50 कंप्लीट झाली आहे. खरं तर या मॅचच्या दरम्यान इट्स अ फेअर डिलिव्हरी. युअर लिगल बॉल कॉल तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून आला. त्यामुळे 6 धावा या चेंडूवरती असतील. पुन्हा एकदा ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहता बॉलचं डिरेक्शन अगदी कमरेच्या खाली होतं. तिथून बॉलला कनेक्ट केला प्रसादने आणि हा षटकार पाहायला मिळाला. 54 रन धाव फलकामध्ये 54 धावा आपण लागताना पाहत आहे. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. अभिजित थोडासा एक्सपेन्सिव्ह झालाय. ऑन साईडला हा फटका. डीपमध्ये फिल्डर अश्विन आहेत त्या ठिकाणी. फेकी वेगवान झाली आहे. पोचेल का प्रसाद. ओव्हर थ्रो झाला बघा. थ्रो खराब झाला त्यामुळे 2 धावा आल्या. गुड रनिंग द बिटवीन दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून. छोटा बकासूर किती धावतोय बघा विकेटवरती. खरं तर प्रचंड खरं तर त्याचं योगदान चांगलं राहिलं. प्रत्येक वेळा अनेक ठिकाणी अनेक स्पर्धांमध्ये मधल्या फळीमध्ये येऊन मात्र या खेळाडूने चांगली कामगिरी साकारली. 56 रन ऑन स्कोअर कार्ड. अब तक 56. 4.4 चेंडूचा खेळ संपला. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत आणि धावा फलकावरती 56. महागडं षटक. 17 धावा खरं तर खर्च केले आतापर्यंत अभिजितने. पहिल्या 4 बॉलमध्ये 2 बॉल पेंडिंग. यॉर्कर पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर. संधी आली आहे परंतु इथे मात्र आपण पाहिलं बॉल गॅदर करता आलेला नाहीये आणि तदनंतर मात्र रनआउटचा शिकार झालाय. मैदानाच्या आतमध्ये प्रसाद हा फलंदाज. तर चांबारली संघाचे कॅप्टन आलेत. कामोटे संघाचे कॅप्टन या पण प्लीज. किंवा इव्हेंट असेल तर नक्कीच आपण आपल्या फॅमिली सोबत
तुम्ही तो इव्हेंट देखील साजरा करू शकता. जर तुमच्या घरी बर्थडे पार्टी असेल, ॲनिव्हर्सरी पार्टी असेल, त्याच्यानंतर नेमिंग सेरेमनी, बेबी शॉवर, शॉप ओपनिंग, हाऊस पार्टी, कोल्ड स्पायरो आणि सरप्राईज पार्टी असे तुमचे इव्हेंट जर असतील तर नक्कीच तुम्ही त्या इव्हेंटसाठी कॉन्टॅक्ट करू शकता. साहिल पाटील, SP इव्हेंट ठाणे यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद. प्रवीण, खरं तर लास्ट बॉलवरती चौकार आलाय फलंदाज त्या ठिकाणी रोहितच्या माध्यमातून जो सलामीला आला होता आणि या 4 रनच्या मदतीने स्कोअर मात्र जाऊन पोहोचलाय 61 वरती. 5 षटकांच्या समाप्तीनंतर या ओव्हरमध्ये तब्बल 22 धावा खर्च केल्या अभिजित म्हात्रे या गोलंदाजाने. त्याहीपेक्षा खराब फिल्डिंग ही पाहायला मिळाली. आता येणारे 5 षटक, येणारे 30 चेंडू, पुढच्या इनिंगमध्ये 62 धावांचं खरं समीकरण. पहिला चेंडू पडण्या अगोदर जर कामोटे संघाचा कर्णधार इथे आला नाहीये सेकंड इनिंगचा, तर मात्र चांबारली संघाला टॉस विन घोषित केलं जाईल. ही महत्त्वाची सूचना राहील. त्यामुळे जय हनुमान कामोटे संघाच्या कॅप्टनला पुन्हा एकदा नम्रतेची विनंती आहे, पहिला चेंडू पडण्या अगोदर आपण टॉससाठी या. तर 62 धावांचं टार्गेट चेस करायचं पुढच्या इनिंगमध्ये. प्रतिषटक 12.40 हा रिक्वायर्ड रन रेट राहील ओवळे संघासमोर. आणि एका बाजूला या 62 धावा डिपेंड करण्यासाठी कानोबा स्पोर्ट्स कोंडेबा संघ तुम्हाला मैदानामध्ये इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. आणि या सेकंड इनिंगमध्ये तुम्हाला आवाजामध्ये बदल पाहायला मिळेल. आवाज असेल या ठिकाणी आमचे रॉकस्टार समालोचक प्रवीण गायकर वाकडी. येस, थँक्यू रोशन. चला विनंती असेल प्लीज जय हनुमान कामोटे क्रिकेट संघ आपला कॅप्टन पाठवा. जर बॉल डिलिव्हर्ड झाला सेकंड इनिंगचा तर मग त्याला टॉस विन दिला जाईल. तो वेतालदेव क्रिकेट संघ चांबारली या टीमला. आमचे केलंबाई खरोशी टीमचे खऱ्या अर्थानं दमदार ऑलराऊंडर अनिल घरत हे देखील स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत करूया. आज अभिमानाची गोष्ट आहे की मित्रांनो, आपल्या या ग्रामीण आणि आगरी समाजाचे खेळाडू आज ISPL या स्पर्धेमध्ये मोठ्या मोठ्या बोलीने खऱ्या अर्थानं सिलेक्शन झालेत. मग आकाश तारेकर असेल, रजत मुंडे, भावेश पवार, केतन म्हात्रे असे दिग्गज खेळाडू तुम्ही खऱ्या अर्थानं त्या ISPL. आज टेनिस क्रिकेट देखील भरपूर पुढे गेला आणि त्याच्यामुळे आज आपल्या या जिल्ह्यातील तालुक्यातील मोठे मोठे खेळाडू तुम्ही ISPL श्रीनगर टीम असेल, जयपूर पॅन्थर्स असतील, अशा भरपूर टीम्स तुम्हाला पाहायला मिळतील. चला, जय हनुमान कामोटे संघाचा संघनायक पहिला चेंडू पडण्या अगोदर जर का संघनायक आला नाही तर मात्र वेताळदेव चांबारली संघाला टॉस विन घोषित केलं जाईल. त्यामुळे प्लीज, यस, बंटीला टेन्शन आलंय, टॉसचा लवकरात लवकर या. बंटी भोईर कामोट्याचे आमचे बंटी डिजिटलचे प्रोप्रायटर, खरं तर उत्तम कॅमेरामन. आपण जरूर वेगवेगळ्या इव्हेंटसाठी त्यांना इन्व्हाइट करा, चांगलं योगदान त्यांचं राहिलं आहे. तर डावाला सुरुवात होईल. आपण ओवळे संघाला विनंती करूया आपली सलामीवर जोडी मैदानाकडे पाठवा. आणि त्या अगोदर कामोटे संघाचा संघनायक, खरं तर आजच्या रात्रीमध्ये आता व्ह्युअर्सची संख्या वाढली आहे. बरेच जण GTCच्या माध्यमातून घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्या सर्वांचं पुन्हा एकदा या ठिकाणी 4000च्या वर व्ह्युअर्स सध्या आहेत. खरं तर मी जय हनुमान एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर संजय शेठ ठाकूर यांच्या वतीने स्वर्गीय गोपाळ शेठ नाईक स्मृती चषक आणि त्याचबरोबरने कुबेर ग्रुप ट्रॉफी 2024 या स्पर्धेनिमित्तानं आपलं सर्वांचं स्वागत. रोशन, 4000 प्रेक्षक ऑनलाईन या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. सुशील, आय थिंक 4000पैकी जेवढे वॉच करतात, ज्यांनी सबस्क्रायबर केलं नसेल त्यांना विनंती असेल आपण या चॅनलला सबस्क्रायबर करा. नक्कीच ज्या ज्या ठिकाणी क्रिकेटचे इव्हेंट्स असतील त्यांची लाईव्ह टेलिकास्ट असेल त्या त्या ठिकाणी तुम्हाला नक्कीच त्यांचे अपडेट्स तुमच्या मोबाईलवरती दिले जातील. चॅनलला सबस्क्रायबर करा, लाईक करा आणि शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका मित्रांनो. तर टॉस आपण जाऊया. सोनू आलेत, KJN कामोडा, जुई नौपाडा प्रीमियर लीगचा दमदार प्रबल दावेदार खेळाडू. हॅलो. तर संपू दादा यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस घेत आहोत. ओवळ्याचे खरं तर क्रिकेटचे निश्चिम भक्त आणि खरं तर दादांच्या शुभ हस्ते आम्ही इथं टॉस घेत आहोत. जय हनुमान कामोटे विपक्ष वेताळदेव चांबारली. सोनूचा कॉल आहे, काटा, आणि इथे छापा आलाय. धन्यवाद दादा. तर ओमकार टॉस जिंकलाय, सर्वप्रथम निर्णय काय असेल? फिल्डिंग. येस, फील्ड पास. शुभेच्छा सोनू, तुम्हाला शुभेच्छा. लेट आलात, तयारी करा पुढच्या मॅचसाठी. तर टॉस बॉक्समध्ये आपण पहिला टॉस संपन्न झालाय आणि टॉस जिंकलाय त्या ठिकाणी वेताळदेव चांबारली संघाने प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतला. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. सौरभ पाटील पारगाव, ओवले संघाचे बिग समर्थक आणि खास करून बॉस यांचे खंदे समर्थक, यांच्या वतीने बॉस तुम्हाला शुभेच्छा आल्यात. ते देखील स्पर्धेचा आनंद घेत आहेत, त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूया. तो नेक्स्ट मैच बिल्कुल एक और तगड़ा फाइट आपके सामने नजर होगी. रायगढ़ के 2 दिग्गज खिलाड़ी
जो नजीबुल्ला ट्रॉफी में रोशन 2 गेंदों में 12 की जरूरत थी, रजत मुंडे ने 2 छक्के दागे और सीधा ISPL में जिनकी वर्नी लगी और सेकंड सीजन में भी उनको खेलते हुए नजर आएंगे। तो एक तरफ होंगे रजत मुंडे सांबारली के, तो दूसरी तरफ होंगे बारक्या कामले, खतरनाक बल्लेबाजी के लिए जाने जाते 6 छक्कों का विक्रम लगातार उनके नाम पर है। मजा आएगा नेक्स्ट मैच में। तब तक चलते इस मैच की तरफ। दोनों टीमों को शुभकामनाएं। शो द गुड गेम एंड क्वालिटी क्रिकेट। दोनों टीम से और से अपेक्षा करते हैं कि दर्शकों को एक रोमांचक खेल यहां पर देखने को मिले। तमाम दर्शक यूट्यूब के माध्यम से जुड़े हैं, 4000 से अधिक, और उतने ही दर्शक आप देख सकते हैं मैदान के चारों तरफ यहां पर आनंद लेते हुए इस केबिका का मैदान के ऊपर जय हनुमान क्रिकेट क्लब बामन डोंगरी का यह दमदार आयोजन। पहली गेंद आई है, स्वागत है आपका, और मोनिश का स्वागत किया है फाइन लेग की तरफ। बैट्समैन अश्विन के बल्ले से यह पसंदीदा एरिया इनका। जरूर किया था रोशन। बहुत सारे दर्शक यूट्यूब के जरिए मैच का आनंद लेते हुए उन सभी का हम स्वागत करेंगे। फिलहाल डॉट बॉल की समाप्ति, लक्ष्य काफी बड़ा है। अठारह दर्शक। तो चलिए मैच की तरफ जाएंगे। मोनिश का स्वागत किया चौकों के साथ, लेकिन उसके बाद तुरंत जवाब दिया। अंदरूनी हिस्सा लगती हुई गेंद यहां पर जाती हुई विकेट कीपर के पीछे खिलाड़ी मौजूद है। तब तक 1 रन पूरा। इसे 1 रनों की मदद से अक्षरा इंटरप्राइजेस 11 ओवली टीम का स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 5 रन बने स्कोर कार्ड के ऊपर। 26 से लेकर 29 तारीख को सरपंच रुपेश शेठ गायकवाड़, इनकी भी नाइट टूर्नामेंट आपके सामने आएगी। फिर 1 से 2 तारीख को लेकर ओवली के मैदान के ऊपर एक और बड़ी JWR, जहां पर ऑल इंडिया 2 आइकॉन खिलाड़ी होंगे ग्रामीण के टीमों में। सिर्फ दो रात्रि की वो टूर्नामेंट होगी, डे नाइट फॉर्मेट। 16 टीमें अपना नसीब आजमाएगी। सबसे बड़ी ट्रॉफी। फुल टॉस बॉल ऑन साइड में मोड़ने का प्रयास किया था, वहां पर डीप में खिलाड़ी मौजूद है। मयूर गेंद को उठाए फील्ड करे, तब तक 1 रन लेने का पर्याप्त समय। चलिए यहां पर कलर की थोड़ी सी खराब थी, लेकिन विराज ने अपने आप को कवर किया। तब तक 1 रन मिलेगा। इसी 1 रनों की मदद से अक्षरा इंटरप्राइजेस 11 ओवली टीम का स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 6 रन। राकेश दादा गायकवाड़, उनका स्वागत करेंगे। कमेंटेटर रिवॉल्व मात्रे सर, महेश मात्रे सर, उनका भी स्वागत करेंगे। तो एक तरफ हमारे सदनानंद शेठ वास्कर, RR वास्कर साहब, RR पाटिल साहब, साथ ही साथ मयूर भाई जो दमदार क्रिकेटर। चलिए इस बार सॉफ्ट स्पेशल का ये चांस था मिड ऑन के खिलाड़ी का, लेकिन ये कैच पकड़ना चाहिए था समाधान को। अश्विन का विकेट यहां पर जा सकता था। हमारे दमदार उप सरपंच ऋषि भाई, उनका भी स्वागत करेंगे, तथा हमारे भरत दादा गायकवाड़ ओले गांव के, उनका भी हम स्वागत करेंगे। वो भी यूट्यूब के जरिए मैच का आनंद लेते हुए। इस बार ये चांस जरूर बना था, हाफ चांस ऐसे बार बार नहीं मिलते। मोनिश ने यहां पर बिल्कुल अपना कमाल का गेंद फेंकी थी, लेकिन अगर वो कैच पकड़ते तो बहुत बड़ा विकेट लगता। चलिए ऑफ स्टंप यॉर्कर का इरादा था, काफी बाहर जाने वाली गेंद को छोड़ दिया। वहां पर बैट्समैन प्रतीक पाटिल ने डॉट बॉल की समाप्ति, माफ कीजिएगा व्हाइट बॉल का इशारा यहां पर आता हुआ। तर या सन्मान कैलास दादा दलवी यांचे ते आगमन, मोस्ट वेलकम, स्वागत खरं तर आयोजकाच्या भूमिकेमध्ये सातत्याने ते असतात आणि त्यांची उपस्थिती या ठिकाणी त्यांचं सहर्ष स्वागत। आप ट्रैकर की बॉल, पटकी हुई गेंद थी, कमाल का ये शॉट मिड विकेट के ऊपर से जाती हुई प्रतीक पाटिल के बल्ले से दमदार 6 रन। और इसी के साथ पावर प्ले पहला समाप्त, और पहले पावर प्ले का खेल समाप्त होने के बाद स्कोर कार्ड के ऊपर रन संख्या बनी है बगैर विकेट खोए नुकसान के ऊपर 14 रन। बेस्ट ऑफ लक चांबारली और कामोठे, थोड़ा सा अप एंड डाउन में रहती है, लेकिन हार मत मानो मेरे भाई, हमेशा चलते रहिए।
एक ना एक दिन आपका जरूर होगा। कठिनाइयों में बीज होता है ताकत का, जब दबाया जाता है ना वही अंकुर बनता है। आप ये मत सोचिए कि आपके सामने कितनी बड़ी कठिनाइयां हैं, उन कठिनाइयों का सामना करते हुए एक आपको अच्छा क्रिकेट खेलना है। अगर अच्छा खेलेंगे तो आपको जरूर ताली मिलेगी और खराब खेलेंगे तो आपको जरूर गाली मिलेगी। क्योंकि वीरेंद्र सहवाग और युवराज सिंह हमेशा कहते हैं कि जब तक क्रिकेट में तुम्हारा बल्ला है तब तक तुम्हारा थाट है, वरना बहुत बड़ी वाट है। अच्छे अच्छे क्रिकेटरों को यहाँ पर बैठते हुए हमने देखा है, लेकिन देखेंगे जो नसीब अपना आजमाएगा, जो मेहनत का पसीना यहाँ पर बहाएगा, वही क्रिकेट के कुरुक्षेत्र में अपना रुतबा बरकरार रखेगा। समाधान तैयार, पहली गेंद लेकर लो फुल टॉस और शॉर्ट स्क्वायर लेग के खिलाड़ी को बीट किया है। गेंद ने डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की तरफ जा रही है, दूर से आकर गेंद को रोके फील्ड करे, तब तक पर्याप्त समय था अश्विन और साथी बल्लेबाज प्रतीक के पास दोहरा रन कंप्लीट करने का। और इसी दूसरे नौ की मदद से टीम फिलहाल पहुंची है 16 के ऊपर। 62 रनों का लक्ष्य है, अभी भी 23 गेंदें 46 रनों की आवश्यकता। हर अंधेरी रात के बाद भी जो चुपचाप चलता है वही सुबह के सूरज का हकदार होता है। आज के रात्रि में कौन सी टीम क्वालिफाई करेगी? स्लोवर वन गेंद पढ़ लिया था जल्दी, फील्डर है, बढ़िया फील्डिंग का प्रदर्शन करते हुए अंतिम क्षणों में गेंद को रोका। और ये लीजिए क्या कमाल की फील्डिंग, 3 रन जरूर बचाए इस खिलाड़ी ने। और अभी हमने कहा था जब आपका फील्डिंग का स्टैंडर्ड उच्च कोटि का रहता है तो सोचिए आपके गेंदबाजों के लिए मदद है, क्योंकि जितना आप 100% फील्डिंग में रन बचाओगे ना उतना ही बेनिफिट आपके गेंदबाज का, आपके आत्मविश्वास बढ़ सकता है गेंदबाजों का। प्रतीक पाटिल के बल्ले से एक छक्का निकला है, व्यक्तिगत 2 गेंदों के ऊपर 7 रन बनाए उन्होंने। अश्विन खेल रहे व्यक्तिगत 6 में 9। चलिए फील्डिंग में थोड़ा सा बदलाव करते हुए लॉन्ग ऑफ था उसे लॉन्ग ऑन की तरफ लाया गया, वाइडिश लॉन्ग ऑन था उसे मिड विकेट और स्क्वायर लेग। 3 खिलाड़ी ऑन साइड में, एक अलग रणनीति के तहत यहां पर जानते हैं कि एक दूसरे के सामने कई मर्तबा मुकाबले खेले और इसीलिए तीनों के तीनों खिलाड़ी ऑन साइड में। स्लोवर वन गेंद कितना भी ऑन साइड में लगाई है, अगर एक बार बल्ले के रडार में गेंद आती है तो डेफिनेटली दैट्स अ मैक्सिमम हिट, दैट्स अ बिग 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 हिट। बड़े हिट के खिलाड़ी जरूर है और लीजिए हमारे संजय शेठ ठाकुर 2000 किंग धमाका। और चलिए इस बार ऑन साइड में मोड़ने का प्रयास, फील्डर बहुत दूर है मिड विकेट के, क्या पहुंचेंगे वहां पर गेंद की तरफ? तब तक दूसरे का मौका था लेकिन मना कर दिया है। अश्विन जानते हैं कि रन ये खतरनाक साबित हो सकता था, इसकी वजह से उन्होंने वहां पर वापस भेज दिया प्रतीक भाया को। विकेट जा सकती थी, अंडरस्टैंडिंग अच्छा रहा 2 खिलाड़ियों के बीच में कि अंत समय में यहां पर अश्विन ने कॉल को नकारा, कहीं आप वापस जाइए वरना ये जोखिम भरा बन सकता था। 1 रन 1 के साथ स्कोर पहुंचा है 24 जीतने के लिए। अभी भी बात करेंगे 38 रनों की जरूरत है पहले विकेट के लिए, ये बढ़िया भागीदारी। तो चलिए इस बार भी बहुत छोटी साधारण गेंद थी, पुल करना चाहते थे लेकिन ठीक से संपर्क हुआ नहीं। 1 रन मिलेगा, 1 रनों की मदद से फिलहाल अक्षरा एंटरप्राइजेस 11 ओनली टीम पहुंची है 25 के ऊपर। 19 गेंदें बची है, 37 रनों की जरूरत। कभी कभी रास्ते की धूल भी हमें राही बना देती है और ये रास्ते में जितने भी कांटे आएंगे उन कांटों को दूर कर कर आपको एक बड़ा क्रिकेट खेलना है। थोड़ा सा बैकफुट पर है कानुबा कुंडेवाल, लेकिन कमबैक करना पड़ेगा। हवा में गेंद खेला हुआ स्ट्रोक बहुत ही ऊंचाई पर है, वहां पर मिड विकेट में खिलाड़ी आते हुए मयूर बढ़िया कैच, और आखिरकार जो साझेदारी बन रही थी उसी साझेदारी को तोड़ा और पहला महत्वपूर्ण झटका लगता हुआ अक्षरा एंटरप्राइजेस 11 ओले टीम को। प्रतीक बैक टू द डगआउट। जिसके सर्वे सर्वा ये टूर्नामेंट लेकर आते हैं और केविका का मैदान के ऊपर यह उनका शानदार आयोजन। परेश मात्रे साहब आणि सुजल
म्हात्रे साहेब कामोठे यांना विनंती असेल आपण यावं. सन्माननीय या स्पर्धेचे आमचे जनक संजय शेठ ठाकुर आपल्याला आमंत्रित करत आहेत. यावं व्यासपीठावरती. आपलं सहर्ष स्वागत. रोशन संजय शेठ को अगर देख सकते हैं ना तो बिल्कुल यहाँ पर उनका बॉडी लैंग्वेज साफ बता दे रहा है कि बहुत यहाँ पर उनका जबरदस्त योगदान. खुशी का खेमा उनके खेमे में नजर आता हुआ, क्योंकि उनका ये दमदार आयोजन है, कभी रुकावट नहीं, कोई बाधा नहीं, एक सक्सेसफुल आयोजन जो उच्च चरण सीमा पर हमेशा रहता है. और इस सीजन में भी उनका ये शानदार आयोजन. गावठान की अगर बात करेंगे, सतीश स्मृति गावदेवी गावठान के खंदे समर्थक 0609 यानी कि गावठान का छोटा टाइगर जिसे कहा जाता है, धनुषेट मड़वी मैच का आनंद लेते हुए धनुषेट आपका भी स्वागत करेंगे. सेलेरियो बाइक उन्होंने खरीदी और आज रुआबदार जिसे हम कहते हैं छोटा टाइगर 0609 धनुषेट आपका स्वागत है. गेंदबाजी में बदलाव, 2 ओवर का खेल समाप्त, 25 बने स्कोर कार्ड के ऊपर. अब बची हुई गेंदें हैं मेरे ख्याल से 18 और 37. नए बैट्समैन आयुष, लेकिन गेंदबाजी की कमान संभालते हुए कुणाल वास्कर, संजय वास्कर इनके सुपुत्र है, यंग टैलेंट. पहली गेंद स्विच हिट का प्रयास जरूर किया था, सक्सेसता नहीं मिली. पावर प्ले अब खुला हो चुका है, ओवर समाप्त हो चुके हैं, पावर प्ले की फील्डिंग खुली हो चुकी है. ये लीजिए ऑन साइड में आपको 2 खिलाड़ी, लॉन्ग ऑन मिड विकेट, डीप स्क्वायर लेग, और ऑफ साइड में आप देख सकते हैं लॉन्ग ऑफ और कवर की दिशा में था. कवर थोड़ा हटाया, लॉन्ग ऑफ को हटाया, शॉर्ट एक्स्ट्रा कवर उसे मिड ऑफ की तरफ, बैकफुट पॉइंट था उसे शॉर्ट कवर की तरफ, डीप पॉइंट की तरफ एक रिवर्स के लिए खिलाड़ी तैनात, एक्स्ट्रा कवर बाउंड्री की तरफ एक खिलाड़ी. ये होता है जब आप फील्डिंग की रचना लगातार बनते रहे ना, तो ये आपका बेनिफिट रहता है कभी कभी. और ये बड़ा शॉट खेला जरूर है खिलाड़ी, पहुंचते वहां पर, लेकिन कैच को नहीं लपक पाए. तब तक गेंद जाती हुई सीमा रेखा पार, डीप लॉन्ग लेग की तरफ. 4 रन. ऑन साइड में अलॉन्ग द कारपेट खेला हुआ स्ट्रोक, मिड विकेट का खिलाड़ी आते हुए वहां पर मयूर उठाएंगे, फील्ड करेंगे. तब तक मात्र 1 रन पूरा, और इसे 1 रनों की मदद से स्कोर आगे पहुंचता हुआ स्कोर कार्ड के ऊपर 30 रन. 62 रनों का पीछा करना है. अभी भी 15 गेंदों में 32 रन चाहिए. बंटी डिजिटल के ओनर बंटी को देख सकते हैं, जहां पर काफी मेहनत और प्री वेडिंग शूटिंग तो इनके बादशाह हमें देखिए. अगर आपकी नई शादी फिर आप वीडियो शूट के लिए जाते हो तो अवश्य वीडियो शूटिंग के लिए बंटी को, वो आपका प्री वेडिंग शूट बनाने के लिए कॉल कीजिए. बंटी डिजिटल के ओनर जिन्होंने कम समय में रुतबा बनाया, और जब भी बामन डोंगरी की टूर्नामेंट रहती है संजय शेठ ठाकुर इनकी, तो दमदार योगदान रहता है उनका. स्लो ओवर 1 गेंद थी, अपील तो की गई थी, लेकिन इतना विश्वास नहीं था अपील में कि अंपायर के ऊपर थोड़ा सा दबाव डाल सके. लेग बाय का इशारा, 1 रन मिलेगा. 1 रनों की मदद से स्कोर बना है स्कोर कार्ड के ऊपर 31. 31 रन बने. रोशन, ये मैच आखिरी क्षणों तक जाएगा, इसमें कतई संदेह नहीं है. जिस तरीके से आज मिथुन दापोलकर ने गेंदबाजी की, या आयुष की अगर बल्लेबाजी देखी हमने रामबाग ट्रॉफी में, 4 गेंदों में 4 छक्के दागे और 28 रन ठोकर जो हारी हुई बाजी को पलटाया था, वही बल्लेबाज आयुष. नॉन स्ट्राइक एंड पर है, लेकिन कुणाल अपना पूरी तरीके से अस्तित्व दाव पर लगाते हुए इस बॉलिंग मार्ग पर. चलिए, बड़ा शॉट खेला है, टक्कर की आवाज आई और सीधा गेंद मिड विकेट के ऊपर से. दैट्स अ मैक्सिमम 8 रन. शिवाजी राजा त्याचीच करावी पूजा. प्राणपणाने लढून राजा तूच जिंकले किल्ले, दुश्मनांचे सदा परतून तूच लावले हल्ले. धर्मरक्षणा तूच घेतला जन्म जिजाऊ पोटी, हे शिवराय तुझं प्रणाम कोटी कोटी.
छत्रपती शिवरायांचं संगीत डीजेच्या माध्यमातून ऐकताय. बोलो तैयार. एक और धमाका. ऐसा लग रहा है कि दिवाली में पटाखे फूटते हैं, वही आज केबिका का मैदान के अंदर इस कुबेर ट्रॉफी में पटाखे फूट रहे. एक और शानदार एक बैक टू बैक 2 सिक्सेस इन अ रो. चुके टोटल 3 रन बने 43, यानी कि जीतने के लिए अब चाहिए 12 गेंदे और 19 रनों की आवश्यकता. चलिए ज्यादा टीम मीटिंग ना कीजिए. अभी अभी हमने देखा हमारे अग्रहृदय सम्राट 12 बॉल 19 रिक्वायर्ड. अभी अभी हमने गाना सुना हमारे दिबा पाटिल साहब, लोकनेते माजी खासदार. जब विदेशी देशों के बड़े बड़े नेता हमारे एयरपोर्ट पर आएंगे तो उनके कानों के ऊपर आवाज सुनाई देगी, वेलकम टू दिबा पाटिल इंटरनेशनल एयरपोर्ट नवी मुंबई. तो हमारे आगरी समाज का कितना ये भाग्य होगा कि आज एयरपोर्ट के ऊपर लोकनेते दिबा पाटिल साहब इनका नामकरण होगा. तो चलिए यहां पर शुरुआत काफी खतरनाक दी अश्विन ने, और यहां पर मिडिल में काफी कमाल की बल्लेबाजी करते हुए 3 ओवर के बाद 43 रन, आखिरी 2 छक्के. कानोबा स्पोर्ट्स कुंडेवाल टीम को बहुत चोट देगी, लेकिन देखेंगे इस घाव से क्या उभर जाएगी. क्या किसी एक ऐसा गेंदबाज मसीहा बनकर आएगा जो अपनी टीम को पूरी तरीके से संवर सकता है. फिलहाल कानोबा स्पोर्ट्स कुंडेवाल टीम की नैया बीच भंवर में फंस चुकी है, लेकिन कौन ऐसा माइका मांझा है जो अपनी डूबती हुई नैया को किनारे तक लाएगा. ये लीजिए समाधान प्रयास कर रहे हैं, लेकिन आयुष को ये गेंद मिड विकेट में जरूर ढकेला है उन्होंने. 1 रन पूरा, एक के साथ दोनों बल्लेबाजों ने छोर बदले और इसी सिंगल के साथ स्कोर पहुंचा स्कोर कार्ड के ऊपर 44 रन, यानी कि जीतने के लिए चाहिए अभी भी आने वाली 11 गेंदे और 18 रनों की आवश्यकता. कल बुर्दुल की सरपंच ट्रॉफी में हमने 2 मुकाबले ऐसे देखे, भूमि 11 मांडा और प्रेमनाथ 11 मुरबी, यानी कि 6 में 7 बचाए थे अशोक धिंडा ने, और उसके बाद अरबाज शेख रफ्तार के सौदागर जिन्होंने 6 में 7 बचाए कासर वडोली टीम के खिलाफ. यानी कि रात्रि की यात्री में सफर करना थोड़ा सा कठिन होता है. अच्छी गेंदबाजी, समाधान थोड़े से टर्न दे रहे, गेंद को फ्लाइट दे रहे, ललचाने का प्रयास तो कर रहे, लेकिन लेन थोड़ी सी पीछे पड़ने के बाद गेंद देखिए कितना बाहर की तरफ निकाल रहे हैं. यानी कि अपेक्षा है वो टर्न की वो जरूर मिल रही है. ये डॉट बॉल बहुत कुछ कहकर जाएगी समाधान की गेंदबाजी के लिए. ये डॉट बॉल, एक और स्लोवर 1 गेंद. जानते हैं कि यहां पर पेस के खिलाफ कमाल की बल्लेबाजी की है उन्होंने, और उसी पेसर के बजाय अब यहां पर जादुई फिर की गेंदबाजी आपके सामने नजर आती हुई, जहां पर समाधान को सक्सेसता मिली है. 9 गेंदे 18 रनों की अभी भी आवश्यकता. आप ट्रैकर की बॉल, हवा में गेंद है, फील्डर मात्र थोड़े से दूर है. मयूर वहां पर पहुंचे, उठाए, तब तक 1 रन लेने का पर्याप्त समय था, और इसी 1 रनों की मदद से फिलहाल अक्षरा एंटरप्राइजेस 11 ओनली टीम का स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 45 रन, 8 गेंदे 17. अभी अभी कहा था एक ऐसा माइका मांझा चाहिए जो अपनी नैया को किनारे तक ला सकता है डूबती हुई, और वही कहीं ना कहीं शायद 3 ओवर ओले टीम के नाम पर रहे. अब ये ओवर मैं कहूंगा कानोबा स्पोर्ट्स कुंडेवाल टीम को राहत दिलाती हुई. फिंगर रोल किए, टर्न किया गेंद को, विकेट कीपर के दास्तानों में डॉट बॉल की समाप्ति. खेल में मजा आए, जीत के लिए दौड़ना है तो कदमों को खुद की रफ्तार से पहचान दो, हवा की नहीं, और ये पहचान दी है समाधान ने. और ये मुकाबला फिर से एक बार अपने गिरफ्त में लाने का प्रयास. स्लोवर 1 गेंद थी, बैकफुट पर जाकर ढकेला है, फाइन लेग की तरफ गेंद जा रही है, फील्डर दौड़ रहे हैं पीछे, फील्डिंग लाजवाब है. अंतिम क्षणों में गेंद को रोका, और ये लीजिए यह मामला बना है या नहीं, निर्णय जाएगा टीवी अंपायर की तरफ. चलिए देखेंगे क्या निर्णय होगा. फील्डिंग काफी लाजवाब, थोड़े से लड़खड़ाते हुए जरूर नजर आए वहां पर, लेकिन उन्होंने थ्रो भी काफी बढ़िया फेंका. तब तक आयुष को पहुंचना चाहिए था, लेकिन आयुष सुरक्षित पहुंचे या नहीं, इसके लिए तीसरे अंपायर की मांग की गई है. देखेंगे निर्णय क्या होगा. जो भी निर्णय होगा दोनों भी टीमों के लिए काफी महत्वपूर्ण निर्णय होगा. बैट्समैन आउट होते हैं तो खतरा होगा टीम ओले को, अगर बैट्समैन सेफ रहेंगे खतरा रहेगा कानोबा स्पोर्ट्स कुंडेवाल टीम को. निर्णय की प्रतीक्षा करेंगे. वेट, निर्णय की पहले प्रतीक्षा कीजिए, फिर बाद में हमको बताएंगे ये रन है या नहीं, फिर आपको स्कोर बताएंगे कितना चाहिए. ये अंपायर सेफ है खिलाड़ी, नॉट आउट कॉल. 2 रन मिलेंगे, यानी कि ओवर नंबर समाप्त हो चुका है. चौथा 4 ओवर के समाप्ति के बाद 47 रन. अब 6 गेंदे 15 की जरूरत. चलिए फील्डिंग की रचना तुरंत कीजिए.
डीजे सैंडी रोशन कमाल का योगदान देते हुए ये मैच अब काफी रोमांचक मोड़ पर चलता हुआ, यानी कि दर्शकों को जैसा मैच चाहिए रोशन बिल्कुल वैसा मैच यहां पर नजर आता हुआ। हर एक टूर्नामेंट में हम बार बार कहते हैं कि संघर्ष में मुकाबले में आपको एक ही करना चाहिए कि वेस्ट इंडीज टीम के खिलाड़ियों को याद कीजिए कि एक समय ऐसा था कि उनको 20 वर्ल्ड कप खेलने के लिए पैसे नहीं थे, वो पैसे भारतीय क्रिकेट बोर्ड ने पे किए और उसी पैसों की कीमत रखते हुए वेस्ट इंडीज टीम ने वो 20 वर्ल्ड कप जीता। और उसके बाद डीजे ब्रावो का गाना बजने लगा, चैंपियन इज द चैंपियन, वेस्ट इंडीज द चैंपियन। जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई महान नहीं होता। अरे जब तक ना पड़े हथौड़े के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता। यह संघर्ष करना पड़ेगा इस मुकाबले में टीम अक्षरा एंटरप्राइजेस ओले और कानोबा स्पोर्ट्स कुंडेवाल को। पांडुरंग पाटिल साहब कामोटे मैच का आनंद लेते हुए उनका भी स्वागत करेंगे। एक कामोटे टीम ऐसी है कि फिर थोड़े से फॉर्म से खराब फॉर्म से गुजर रही है, लेकिन उनके समर्थकों की, उनके फैन फॉलोइंग की हम तारीफ करेंगे। हर तरह के आते हैं, यानी कि बहुत फैन फॉलोअर्स होते हैं उनके दर्शक काफी ज्यादा होते हैं। उन तमाम दर्शकों का स्वागत करेंगे। लेकिन कई ऐसे दर्शक होते हैं जब उनके गांव की टीम हारती है तो जाते नहीं देखने के लिए, यूट्यूब के माध्यम से देखते, लेकिन कामोटा टीम के दर्शक हमेशा मैदान के ऊपर रहते हैं। उन कामोटे के दर्शकों का स्वागत करेंगे और खास करके जो हमारे रिक्शा वाले होते हैं वो काफी तौर पर रहते हैं। चलिए गेम इज ऑन, मैच अभी भी बना है, कांटे की टक्कर, महान मुकाबला ये दो टीमों के बीच में नजर आता हुआ। 6 गेंदें 15 रनों की जरूरत, बोले तैयार। जीतू की पहली गेंद, चलिए यहां पर डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई। जिस अश्विन ने कयामत का कहर मचाया है उसी अश्विन को यहां पर रोका है। क्या कोई एक बड़ा शॉट यहां पर अश्विन के बल्ले से आएगा जहां पर उनकी टीम सुरक्षित स्थिति में जा सकती है? लेकिन जीतू गेंदबाजी के मार्ग पर, जीतू गायकवाड़ यूट्यूबर है और अब इस वक्त अपनी गेंदबाजी की भूमिका निभाते हुए सेट बैट्समैन अश्विन के सामने। लाइन चेक करेंगे अंपायर, ऑफ स्टंप से बाहर, वाइड बॉल का इशारा, वाइड के साथ एक्स्ट्रास में बढ़ोतरी होती हुई इसी 1 रनों की मदद से टीम का स्कोर फिलहाल स्कोर कार्ड के ऊपर बनता हुआ 48 रन, 5 गेंदें और 14 रनों की आवश्यकता। समय तो कुमार है, हमें उसी को पहिए पर खुद को ढलना है और कहीं ना कहीं यहां पर देख सकते हैं दो दिग्गज टीमें एक दूसरे के सामने अपना नसीब आजमा रही है। ऑन साइड में मोड़ दिया है, फील्डर वाइडिश मिड विकेट की तरफ आते हुए, ओ खराब फील्डिंग, क्या कर बैठे ये गलती मयूर। स्ट्राइक यहां पर रोटेशन कर दिए फिर से एक बार। अगर नॉन स्ट्राइक एंड पर अश्विन रहते तो शायद सुयश के ऊपर ये दबाव रह सकता था, लेकिन चलिए दबाव से हटकर अब बल्लेबाजी कर रही है मैदान के अंदर टीम अक्षरा एंटरप्राइजेस ओले। आने वाली 4 गेंदें और चाहिए 12 रनों की जरूरत। जबरदस्त फाइट दो टीमों के बीच में आखिर के क्षणों तक लड़ रही है। ब्राह्मण हमें आध्यात्मिक ज्ञान देता है, वैसा क्रिकेट का खेल है जो आपकी मेहनत से आपको ऊपर लाता है। देखेंगे मैदान के अंदर जो बहाएगा पसीना उसी का विजय होगा और उसी का बोलबाला रहेगा। बोलो तैयार। लो फुल टॉस बॉल, मिस टाइमिंग है, खिलाड़ी है वहां पर मौजूद, कोई चूक नहीं, एंड मोमेंट पर विकेट मिला है और यह खतरा होगा अक्षरा एंटरप्राइजेस ओले टीम को। जब जरूरत थी अश्विन की उस वक्त टीम का साथ छोड़कर लौटेंगे मैदान से बाहर। 3 गेंदें 12 की जरूरत। मैदान से बाहर आने वाली गेंदें हैं 3, चाहिए 12 रनों की जरूरत। एक बड़ा मैक्सिमम हिट अक्षरा एंटरप्राइजेस ओले टीम के खेमे में राहत की सांस दे सकता है। ये देखिए डगआउट आप देख सकते हैं, अक्षरा एंटरप्राइजेस ओले टीम का थोड़ा सा नाखुश नजर आता हुआ, लेकिन जिस तरीके से थोड़ा सा नाखुश खेमा कुंडेवाल का भी था, लेकिन ये विकेट के साथ उनके खेमे में ये खुशी का माहौल। प्रसाद गायकवाड़ एक बिग हिटर के तौर पर जाने जाते हैं। देखेंगे यहां पर उनके बल्ले से कोई बड़ा शॉट आएगा। किताबों से ज्ञान जरूर मिलता है मेरे भाई, पर अनुभव से जो सीखे ना वो दुनिया बदलता है। क्या उसी अनुभव के साथ प्रसाद अपना बड़ा स्ट्रोक लगाकर मैच में फिर से एक बार मोमेंटम चेंज करेंगे या जीतू अपने गेंदबाजी में दबदबा कायम रखेंगे? ये लीजिए बड़ा शॉट तो खेला है, क्या ये क्लियर होगी बाउंड्री? नहीं, ये सीधा खिलाड़ी के हाथ में। एक और कैच, बैक टू बैक 2 विकेट जीतू को मिलते हुए एक और विकेट जाएगा मैदान से बाहर। 2 गेंदें 12 की जरूरत।
लगातार दूसरा विकेट मैदान से बाहर। टोटल विकेट गवा चुकी है 3, अब 2 में चाहिए 12 रनों की जरूरत। समीकरण की चर्चा करेंगे तो निश्चित तौर पर उमेश हमारे साथी स्कोरर जानकारी दे रहे हैं कि 12 गेंदों में आखिरी 19 रनों की जरूरत थी, जहां पर समाधान ने एक मैजिक स्पेल फेंका, केवल 4 ही रन दिए वहां पर, और उसके बाद जीतू गायकवाड़ उनके कंधों के ऊपर कंधे रखते हुए शानदार गेंदबाजी का प्रदर्शन। ऑन हैट्रिक, विकेट हैट्रिक के कगार पर है। अब यहां पर बल्लेबाज गुलशन के ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारियां बनेगी। एडवोकेट समीर मात्रे साहब इनके भाई और अच्छे क्रिकेट खेलते, लेकिन इस बार जिम्मेदारियां बनेगी। जिस तरीके से बिजली गिरने से पेड़ टूटता है ना, लेकिन जड़ें मजबूत हो तो तूफान भी झुक जाता है। क्या इस तूफान को झुकने में काम करेंगे बैट्समैन यहां पर गुलशन, जहां पर बड़े शॉट की तलाश है और फिर से एक बार मैच में बरकरार रहेगी। ओले फुल टॉस बॉल, बॉलर ओवर द हेड, स्ट्रेट जरूर खेला है लेकिन फील्डर मौजूद है, और इसी सिंगल के साथ ये तालियों की आवाज जो आ रही है वो कानोबा स्पोर्ट्स कुंटेवाल टीम के समर्थकों की। मुकाबला गिरफ्त में था, विकेट नहीं गंवाए थे, लेकिन कहीं ना कहीं 12 में 19 समाधान का 1 ओवर अक्षरा एंटरप्राइजेस 11 ओले टीम को मात्र पूरी तरीके से मुसीबतें में डालता हुआ। आखिरी 1 गेंद बची और जीतने के लिए चाहिए 11 रनों की जरूरत। एक आध खराब गेंद आएगी तो सोचो बड़ा शॉट के साथ तब्दील कर सकती है, इस मुकाबले को बदल सकती है, लेकिन कोई गलती यहां पर नहीं करना चाहेंगे, ये तो बात साफ स्पष्ट है। क्लीन बोल्ड, इसी के साथ यह मैच भी हुआ फिनिश और रोमहर्षक मुकाबले में यह मैच जीता